हॅलो फ्रेंड्स, सुहानीज किचन बघणाऱ्या माझ्या सगळ्या खवय्यांचं खूप मनापासून स्वागत. ओल्या हिरव्या मटारांचा सीझन आता शेवटच्या टप्प्यात आलाय आणि हवेत अजूनही किंचित गारवा आहे. आता लवकरच उन्हाळा सुरू होईल. त्याच्या आत या सीझनचं शेवटचं सूप आपण करूया. अतिशय क्रीमी, चविष्ट, कमीत कमी साहित्यात होणारं पौष्टिक आणि पोटभरीचं मटार सूप. चला तर मग जाऊया माझ्या किचनमध्ये आणि बघूया याची साहित्य आणि कृती. सूपसाठी इथं मी 2 मोठे चमचे भरून मसूर डाळ स्वच्छ धुवून 20 मिनिटं भिजत घालणार आहे. तुम्ही मसूर डाळीऐवजी मूग डाळ किंवा तूर डाळ वापरली तरीही चालेल, किंवा तुमच्या आवडीप्रमाणे 2 ते 3 डाळी कॉम्बिनेशनमध्ये वापरल्यात तरीही चालेल. यानंतर एका प्रेशर पॅनमध्ये मध्यम आचेवर 1 टीस्पून तेल गरम करून त्यात अर्धा टीस्पून जिरं चांगलं लालसर परतून घ्यायचं आहे. जिरं चांगलं खमंग लाल झालं की 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या सुद्धा 1 मिनिटभर परतून घ्यायच्या आहेत. एक मोठा कांदा उभे स्लाइस करून फोडणीत 1 मिनिटभर परतून घ्यायचा आहे. यानंतर स्वच्छ धुतलेले मटार आणि भिजवलेली मसूर डाळ पाण्यातनं निथळून काढायची आहे आणि यात घालून सगळं 1 मिनिटभर छान परतून घ्यायचं आहे. डाळ न भिजवता स्वच्छ धुवून डायरेक्ट वापरली तरीही चालेल, पण शिजवण्यापूर्वी डाळी भिजवून वापरण्याचे असंख्य फायदे आहेत, ज्यावर मी एक सेपरेट शॉर्ट व्हिडिओ केलेला आहे, तो एकदा आवर्जून पहा. 1 हिरवी मिरची आणि 1 इंच आल्याचा तुकडा घालून थोडंसं परतून घेऊया. सगळ्यात शेवटी यात 1 भांडभर पाणी आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घ्यायचं आहे आणि प्रेशर पॅनचं झाकण लावून मध्यम आचेवर 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. 2 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर निवलेला आहे आणि याचं प्रेशर रिलीज झालेलं आहे. आपण झाकण उघडून बघूया. हे पहा, तुम्ही बघू शकता डाळ, मटार सगळं छान शिजलेलं आहे. आता हे सगळं रूम टेम्परेचरला थंड करून घेऊया. थंड झाल्यानंतर सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यात काढायचं आहे. पण एक लक्षात ठेवा, यावेळेस मिरची काढून टाकायची आहे. या सगळ्या मिश्रणाचं गंधासारखं गुळगुळीत वाटण करून घेऊया. मला तरी हे सगळं वाटताना पाणी घालावं लागलं नाही, पण तुम्हाला असं जर वाटलं की फारच घट्ट होतंय, वाटलं जात नाहीये, तर थोडंसं पाणी जरूर घाला. आता हे सगळं वाटण पुन्हा एकदा प्रेशर पॅनमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्यात लागेल तसं पाणी घालायचं आहे. मिक्सरच्या भांड्यातून खंगाळून घेऊन 2 ग्लास पाणी मी यात घातलेलं आहे. तुम्हाला हे सूप कितपत पातळ किंवा घट्ट हवं आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण ॲडजस्ट करा. आता पुन्हा एकदा प्रेशर पॅन गॅसवर ठेवून मध्यम आचेवर सूपला उकळी काढायला ठेवलेलं आहे. यात घातलेलं आहे चवीनुसार मीठ आणि अर्धा टीस्पून गरम मसाला आणि हे सगळं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. याआधी आपण मटार शिजवताना सुद्धा मीठ घातलं होतं, हे लक्षात असू द्या. आणि मटार सूपला एक दणदणीत उकळी काढायची आहे. सगळ्यात शेवटी 1 टीस्पून लिंबाचा रस आणि थोडीशी ताजी हिरवी कोथिंबीर घालून 1 मिनिटभर सूपला मंद आचेवर उकळायचं आहे आणि मग गॅस बंद करायचा आहे. अतिशय फ्लेवरफुल, क्रीमी, सूदिंग, पौष्टिक आणि पोटभरीचं सूप सर्व्ह करायला तयार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सूप करण्यासाठी अतिशय कमी आणि बेसिक, जे घरात सहज उपलब्ध असतं, एवढंच साहित्य लागलेलं आहे. दिलेल्या साहित्याच्या प्रमाणात एकूण 4 बाउल सूप तयार होईल. सो फ्रेंड्स, हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर त्याला भरपूर प्रमाणात लाईक आणि शेअर करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीज किचनला सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसह, पण तोपर्यंत बाय बाय.